खासदार हे चौताळले आहे। महाविकास आघाडीचा लोकसभेला आलेल्या यशामुळे यांचे सगळ्यांचे डोके फिरलेले आहेत। ज्यांनी भारत जोडो पायदळ यात्रा काढली, जनतेला जोडलं, सर्वसामान्य लोकांपर्यंत ते पोहोचले, असे आमचे आदरणीय राहुल गांधी यांचं यश त्यांना त्यांच्या डोळ्याने पाहिलं जात नाही, म्हणून त्यांच्याविषयी असं बेताल वक्तव्य ते करत आहात। खरं तर तुम्ही लोकप्रतिनिधी आहात आणि आपल्या भारत देशाची संस्कृती त्यांनी जपली पाहिजे, आपला आदर्श समोर ठेवला पाहिजे, पण त्यांना संस्कृतीशी काही घेणं देणं नाही। जे लोक सर्वसामान्य बरोबर राहतात अशा आदरणीय राहुल गांधी यांच्याविषयी ते बोलत आहे, कारण त्यांना त्यांच्याविषयीची चीड निर्माण झाली आहे, कारण लोकांना ते हवे आहेत, पुढे त्यांचं वर्चस्व त्यांना सहन होत नाहीये, म्हणून ते असे वक्तव्य करत आहेत। आमची सगळ्यांची या ठिकाणी महाविकास आघाडीची मागणी आहे की असे बेताल वक्तव्य करणाऱ्यांना खासदार राहण्याचा कुठलाही अधिकार नाही, त्यांनी तर राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांना अटक झाली पाहिजे। महाराष्ट्राची संस्कृती ही संतांची संस्कृती आहे, स्वाभिमानी महाराष्ट्राची संस्कृती आहे, पण या भाजपच्या आमदार खासदारांनी ही संस्कृती रसातळाला केलेली आहे। आज या अनिल बोंडे नावाच्या राज्यसभेच्या खासदारानं ते सर्वात उच्च असं सभागृह आहे, त्या खासदारानं ज्या पद्धतीनं राहुल गांधींच्या बद्दल वक्तव्य केलं, संजय गायकवाड नावाच्या आमदारानं राहुल गांधींची जीभ खाटण्याचं वक्तव्य केलं, याचाच अर्थ नरेंद्र मोदींना या देशामध्ये संविधान जिवंत ठेवायचं नाहीये आणि म्हणून त्याच्या विरोधामध्ये आम्ही हे करतो आहोत। आमचं आव्हान आहे नरेंद्र मोदींना, अरे हिम्मत असेल तर राहुल गांधींच्या समोरासमोर बसून चर्चा करून दाखव, असं बेकाडासारखं तुझ्या कुत्र्यांना पाठवून तू कितीही आवाज केला तरी त्याचा फरक पडणार नाही। आणि म्हणून जर यांना अटक झाली नाही तर महाराष्ट्रामध्ये आम्ही अजून तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा या निमित्तानं देत आहोत। आणि भाजपमधून जे सोडलेले कुत्रे आहेत ते राहुल गांधी बद्दल बोलतात, त्यांची लायकी नाहीये। जेव्हापासून राहुल गांधींना अमेरिकेचं निमंत्रण आलं तेव्हापासून यांच्या पोटात कुठं तरी काही दुखत होतं आणि राहुल गांधी जे इंग्लिशमध्ये बोलले, मला वाटतं हे सगळे अडाणी लोक आहेत, या अडाणी लोकांना इंग्लिश कळलंच नाही, म्हणून राहुल गांधीच्या बाबतीत चुकीचा प्रचार करतायत आणि राहुल गांधींना बदनाम करतायत। तसं बघायला गेलं तर गांधी घराण्यांनी यांनी देशासाठी त्यांचं योगदान आहे, त्यांच्यावर बोलण्याची यांची लायकी नाही। आणि राहुल गांधी हा एक असा जबरदस्त नेता आहे की यांनी भाजपला पळाकी सोळा करून ठेवलेला आहे, म्हणून बोंडे सारखा असेल, गायकवाड सारखा असेल, यांची लायकी नसताना हे बोलतात, हे महाराष्ट्राला सहन होणार नाही आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये यांचा कुठेतरी पराजय दिसतो आहे, म्हणून हे चौताळल्यासारखे बोलतायत। म्हणून आम्ही सर्व महाविकास आघाडीतर्फे यांचा सर्वांचा जाहीर निषेध करतोय आणि विशेषतः गृहमंत्री जे तोंडामध्ये गुळणी धरून बसलेले आहेत, त्यांनी पुरस्कृत केलेले कुत्रे सोडलेले आहेत, यांना आवरा, नाही तर यांच्यावर गुन्हे दाखल करा, नाही तर याच्यापेक्षा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार। यांनी हे लक्षात ठेवा, याच्या पुढे आम्ही असं बोलणं ऐकून घेणार नाही।